श्रीराम जय जय राम। भगवंतावर अकारण प्रेम करावे। खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही, भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल। आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही। मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो। ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे। जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो। याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात। आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही। देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल। स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही। जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल, पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थ राहील। खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे, त्यामध्ये सुसूत्रपणा आहे। व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे। भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे। भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ। परमार्थाला डोके शांत पाहिजे। एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली। झाले त्याला वाटले की देव आपल्याला भेटला, पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे। तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे। परमार्थाची काळजी करू नये, ती काळजीच प्रगतीच्या आड येते। वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे। आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये। समजा आपण आपल्या परसात एक झाड लावले आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो तर ते झाड वाढेल का? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे। मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतः करता आहे। श्रीराम जय जय राम। दशक 5वा समास 3रा। शिष्य लक्षण नाम भाग 2। शिष्य कसा असावा? शिष्य हृदय शून्य आणि आळशी नसावा, अविवेकी आणि अविश्वासी नसावा, ज्याच्या मनात विवेक नाही असा शिष्य नसावा। विवेक म्हणजे सारासार बुद्धी केव्हा, काय, किती बोलावं किंवा बोलू नये हा विवेक आहे। उतावेळपणा, अविचारीपणा, संदेह वृत्ती कामाची नाही। मनात संदेह असला म्हणजे एखादा मनुष्य चांगला आहे की वाईट, पण तो प्रत्येकाबद्दल नसावा। ज्याच्या मनातील आशा संपत नाही, कितीही दिलं तरी समाधान नाही, अशा विचाराचा मनुष्य टिकत नाही। दुसऱ्याबद्दल असूया नसावी, तिरस्कार नसावा, दुसऱ्याची निंदा करू नये, मी कोणीतरी मोठा आहे असा अहंकार नसावा। भूक तहान आवरत नाही, झोप आवरत नाही, कुटुंबाची चिंता। जो सशिच्छ आहे त्याने मंदिरात सेवेला आल्यावर जेवढा वेळ मंदिरात आहे तेवढा वेळ सद्गुरूच्या चरणी एकाग्र असावं। एखाद्या गुरुकडे अनेक शिष्य असतात, त्यातला एखादा शिष्य उत्तम वक्ता आहे, वैराग्यावर उत्तम बोलतो, पण मनामध्ये वैराग्य नाही। ज्याला अणुपात झालेला नाही त्याने कितीही भाषण दिलं तर त्याचा उपयोग नाही। ज्याच्याजवळ भक्ती, विरक्ती, शांती, सद्वृत्ती, नम्रपणा नाही, थोडंसं सहन करण्याची शक्ती नाही, कुणाबद्दल मनात दया कृपा नाही, मनात समाधान नाही,
असा शिष्य असून काय कामाचा? शरीराला सारखा त्रास आहे. काही धर्मकृत्य करायचं तर तिथे त्याला कंजूसपणा आठवतोय. गुरुने किती सांगितले तरी ह्याच्यात काही फरक पडत नाही. गुरु शिष्याच्या वृत्तीत फरक पडावा म्हणून सांगतो. गुरुने कितीही सांगितले तरी शिष्याच्या वृत्तीत फरक पडत नसेल तर काय उपयोग? जसं मुलाला आपण किती सांगितलं त्याने ऐकलं नाही. आपल्या मनाला खंत वाटते. मी याच्या चांगल्यासाठी सांगतो पण हा ऐकत नाही. तसं ती गुरुमाऊली आहे, तिलाही वाईट वाटते. यांच्या कल्याणासाठी सांगतो पण यांना काहीच फरक पडत नाही. असा शिष्य काय कामाचा? अर्जव पाहिजे. या बसा. काही हवं आहे का? गोड शब्दात बोलावं. सज्जन माणसं आपल्या कृतीवरून आपली पारख करतच असतात. ज्याच्या मनामध्ये अखंड परन्यून्य म्हणजे दुसऱ्यात काय कमी तेवढंच पाहायचं, काय चांगलं ते पाहायचं नाही. सदैव वागणं, बोलणं, कृती खोटं काय कामाचं? समजा शिष्याला सांगितलं मंदिराची व्यवस्था पहा, पण त्याच्याकडे हे गुण म्हणजे लोकांना त्रास देण्यात आनंद वाटतो. जसा विंचू किंवा डास दंश करतो तसे लोकांच्या मनाला लागेल असं बोलतो. अशा माणसाचा उपयोग काय? उलट लोक प्रपंचातील त्रासाला त्रासून मंदिरात आलेले असतात. मग त्यांना आल्यानंतर आपल्या शब्दांनी त्यांचा त्रास कसा कमी होईल हे पाहायला पाहिजे. जगामध्ये सर्व गुणसंपन्न असा कोणीच नाही. पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट असा कोणी नाही. चांगुलपणा आणि वाईटपणा कमी जास्त प्रमाणात असू शकतो. आपले अवगुण झाकून ठेवायचे आणि लोकांना बोलायचे काय उपयोग? एखाद्याकडे चांगले गुण असतील तर भगवंत त्याचे कल्याण करील. एखाद्याकडे वाईट गुण असतील तर भगवंत त्याला शिक्षा देईल. संतांचे वचन आहे, कासया वाणू इतरांचे दोष, मज काय त्यांचे उणे असे. दुसऱ्यांचे दोष पाहण्यात वेळ फुकट जातो. आपल्यातले दोष कमी आहेत का? तेवढा वेळ परमार्थाला कमी होऊन जातो. दोष वर्णन करून सांगताना सुद्धा आपल्या जीवावर येते. आपल्याला काही दुःख आहे त्याचं त्याला वाईट वाटते. दुसऱ्याच्या दुःखाला हा हसतो. असे जे मदांध झालेत त्यांना गुरु कितीही चांगला भेटला तरी काय उपयोग? गुरु त्यांच्यातला अवगुण काढायचं बघतो पण हा सोडतच नाही. त्याला देव कसे भेटतील? श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.